कधी-कधी आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त राग काढतो, जिच्यावर आपल्या अपयशाचं ओझं टाकतो, जिला आपल्या दुःखाचं कारण मानतो, तीच व्यक्ती शांतपणे आपल्या आयुष्याचा भार उचलत असते. ही कथा आहे मयंक आणि सुप्रियाची. एका अशा नवऱ्याची ज्याने आपल्या बायकोला आयुष्यभर दोष दिला आणि एका अशा बायकोची जिने त्यांचं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःची स्वप्न, स्वतःचं करिअर, स्वतःचा मान, अगदी स्वतःचं आयुष्यही हसत हसत जाळून टाकलं. पण सत्याला वेळ लागतो आणि जेव्हा ते सत्य समोर येतं तेव्हा माणूस स्वतःच्या शब्दांनीच आतून मरून जातो. नाशिकतल्या एका मध्यमवर्गीय कॉलनीत सकाळी 7 वाजताच एका घरातून नेहमीसारखा आवाज येत होता. सुप्रिया, माझा निळा शर्ट कुठे आहे? रोजची हीच नाटकं. काहीच नीट ठेवता येत नाही तुला. स्वयंपाकघरात पोळ्या लाटत असलेली सुप्रिया थोडी दचकली. तिने हात पुसले आणि धावतच कपाटाजवळ आली. वरच्या रॅकमध्ये ठेवला होता. काल धुवून इस्त्री करून ठेवला आहे. मयंकने कपाट उघडलं, शर्ट काढला आणि चिडून म्हणाला, माझ्या वस्तू मला सापडायला हव्यात की शोधाव्या लागायला हव्यात? तुझ्यामुळे माझं आयुष्यच बिघडलंय. लग्नानंतर एकही दिवस शांततेत गेला नाही. हे वाक्य आता तिच्यासाठी नवीन नव्हतं. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटली, पण ती लगेच शांत झाली. चहा ठेवला आहे, नाश्ता पण झाला आहे. नको मला, ऑफिसला उशीर झालाय तुझ्या या गोंधळामुळे. आणि मयंक दार आपटून बाहेर निघून गेला. दार बंद झाल्यावर सुप्रियाने एक क्षण डोळे मिटले. पोळीवरचा फुगलेला वाफाळता फुगा खाली बसला आणि तिच्या डोळ्यातलं पाणीही. मयंक आणि सुप्रियाचं लग्न प्रेमविवाह नव्हतं, पण पहिल्या भेटीतच मयंकला सुप्रिया आवडली होती. साधी गुलाबी साडी, बांधलेले केस आणि डोळ्यात एक स्थिर शांतपणा तिच्या होता. नोकरी तुम्ही करता? मयंकने विचारलं होतं. हो, बँकेत आहे, पण लग्नानंतर परिस्थितीनुसार निर्णय घेईन. ती हसून म्हणाली, मला काम करणारी मुलगी आवडते, पण घरालाही प्राधान्य असलं पाहिजे, बस. सुप्रियाने मान हलवली. पुढच्या काही दिवसांनी त्यांचं लग्न झालं. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. दोघे एकमेकांना समजून घेत होते. रविवारी बाहेर जाणं, रात्री उशिरापर्यंत गप्पा, भविष्यातील छोटंसं घर, मुलं, बचत, सगळ्या स्वप्नांना आकार येत होता. सुप्रिया नोकरीवरून घरी यायची, तरीही सासूबाईंची औषधे, स्वयंपाक, मयंकचा डब्बा, घरातील कामं हे सगळं हसत करत होती. तेव्हा मयंक अनेकदा तिच्याकडे पाहून म्हणायचा, तू माझ्या आयुष्यात आलीस ना, मला वाटतं मी भाग्यवान आहे. सुप्रिया फक्त हसायची, पण नशिबाला आनंद फार काळ टिकलेला पाहवत नाही. लग्नाला वर्ष होत आलं होतं. अलीकडे मयंकला सतत थकवा यायचा. कधी अचानक भोवळ, कधी अंगात अशक्तपणा असायचा. आपण डॉक्टरांकडे जाऊया, असं सुप्रियाने अनेकदा सांगितलं, पण मयंक बोलायचा, काही नाही, ऑफिसचा ताण आहे. पण एके दिवशी ऑफिसमध्येच तो बेशुद्ध पडला. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, रक्त चाचण्या तपासल्या आणि मग डॉक्टरांनी सुप्रियाला बाजूला बोलावलं. तुमच्या नवऱ्याला एक गंभीर रक्तविकार आहे. सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे, पण लगेच उपचार सुरू केले नाहीत तर जीवाला धोका होऊ शकतो. आणि सुप्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. उपचार? ती कसंबसं बोलली. हो, महाग आहेत. नियमित थेरपी लागेल. काही महिन्यात सुधारणा होऊ शकते, पण सातत्य महत्त्वाचं आहे. आणि त्यांना सांगितलं तर? डॉक्टर थोडे थांबले. त्यांची मानसिक स्थिती पाहता सध्या तुम्ही सांभाळून सांगा. त्यांना आधीपासूनच चिंता जास्त आहे आणि कधीकधी रुग्ण सत्यापेक्षा भीतीने जास्त तुटतो. मग सुप्रिया बाहेर आली. मयंक बेडवर बसला होता. काय म्हणाले डॉक्टर? तिने चेहऱ्यावर खोटं हसू आणलं. फक्त हिमोग्लोबिन कमी आहे. थोडी काळजी घ्यायला सांगितली आहे. बघ, मी म्हणत होतो ना, काही नाही. सुप्रियाने त्याचा हात धरला. तिच्या हातात थरथर होती. त्या दिवशीपासून तिचं आयुष्य 2 विभागात विभागलं गेलं. एक जे मयंकला दिसत होतं आणि एक जे ती एकटी जगत होती. मयंकच्या आजाराचे उपचार महाग होते. सासूबाई आधीच आजारी होत्या. घराचं कर्ज चालू होतं. मयंकची नोकरी स्थिर होती, पण त्याचा स्वभाव तणावाखाली मोडणारा होता. सुप्रियाने रात्रीभर विचार केला. दुसऱ्या दिवशी ती बँकेत गेली आणि सरळ राजीनामा दिला. ते पाहून सहकारी आश्चर्यचकित झाले. अगं, अचानक? प्रमोशनच्या लिस्टमध्ये तुझं नाव आहे? सुप्रिया तेव्हा फक्त एवढंच म्हणाली, पण आता घराला माझी जास्त गरज आहे. मग तिने तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. काही उपचार सरकारी योजनेत बसवले.
काही खाजगी हॉस्पिटलमधून सवलतीने, तर काही औषधे ती स्वतःच्या नावाने विकत घ्यायची आणि विटॅमिन्स म्हणायची. तेव्हा डॉक्टरांनी ती विनवायची, कृपया त्यांच्यासमोर तो आजार हा शब्दही वापरू नका. तुम्ही एकटे किती दिवस हे सांभाळणार, असं डॉक्टरांनी विचारलं. जोपर्यंत ते उभे राहत नाहीत तोपर्यंत, असं ती नेहमी म्हणायची. पण सुप्रियाने नोकरी सोडल्यानंतर घरची आर्थिक तंगी दिसायला लागली. मयंक म्हणायचा, तू नोकरी का सोडलीस? माझ्या डोक्यावर सगळं टाकून मोकळी झालीस? तुला फक्त आराम करायचा आहे का? तुझ्यामुळे माझी बचत संपतीये. घरात रोज पैशांचा ताण जाणवत होता. माझे मित्र बघ, त्यांच्या बायका कमवतात आणि तू घरात बसून खर्च वाढवतेस. हे सर्व शब्द तिला छिन्नविछिन्न करायचे. पण तिला माहीत होतं, तो ज्या थकव्याने चिडतोय तो फक्त स्वभाव नाही, तर तो आजाराचा परिणाम देखील आहे. ती रात्री त्याच्या झोपल्यानंतर त्याच्या औषधांचा डबा लावायची, दुधात पूड मिसळायची, डॉक्टरांनी सांगितलेली आहार योजना त्याच्या आवडीच्या पदार्थात लपवायची. असे बरेच दिवस चालू होते. त्यामुळे तो म्हणायचा, हे सगळं कंट्रोल करणं बंद कर. मी लहान मुलगा नाही. हो, तुम्ही लहान मुलगा नाही, म्हणूनच जास्त हट्टी आहात. तो कुरकुरायचा आणि ती त्याच्या रागाला देखील प्रेमासारखं सांभाळायची. पण घरात फक्त मयंकच नव्हता जो तिला दोष द्यायचा. सासूबाई यांनाही वाटायचं की आमच्या मुलाचं नशीबच खालावलं ते लग्नानंतरच. तुझे घरात पाऊल पडले आणि सगळं खर्च वाढले, असं त्या म्हणायच्या. सुप्रिया काही बोलत नसे आणि एकदा तर त्यांनी सरळ विचारलं, दागिने कुठे गेले तुझे? माहेरी दिलेस का? सुप्रियाच्या हातातील चहाचा कप थरथरला नाही. इथेच आहेत. हे खोटं बोलताना तिच्या आत्म्याला वेदना होत होती. पण सत्य सांगितलं असतं तर मयंकच्या मनात भीती पेरली गेली असती. त्या रात्री ती बाथरूममध्ये जाऊन रडली, नळ चालू करून, आवाज दाबून, कारण तिला तिचं दुःखही कुणाला ऐकवायचं नव्हतं. सुप्रियाचं रुटीन आता दिवसा घर, रात्री उपचारांचे कागद आणि सगळं सांभाळण्यासाठी पैसे. सुप्रियाने रात्री उशिरा ऑनलाईन डेटा एंट्री, शिक्षणाच्या नोट्स टायपिंग आणि शेजारच्या मुलांना ट्युशन सुरू केल्या. मयंक झोपला की ती हॉलमध्ये लॅपटॉप उघडायची. डोळे लाल व्हायचे, बोटं दुखायची, पण तिच्या मनात एकच विचार होता, मयंकला काही होऊ देणार नाही. एकदा रात्री 2 वाजता मयंक पाणी प्यायला उठल्यावर ती दिसली. काय करतेस? ती दचकली. शेजारच्या मुलीला प्रोजेक्ट करून देते. तुला दुसरं काही काम नाही का? दिवसभर घरात आणि रात्री हे वेडेपण? मग त्याने लॅपटॉप बंद केला. झोप आता. तिने शांतपणे लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तो पुन्हा झोपला. आणि ती रात्री 3 वाजेपर्यंत अंधारात बसून राहिली. त्यानंतरच्या एका दिवशी मयंकच्या ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ झाली. तेव्हा त्याची पोस्ट गेली नाही, पण पगार मात्र कमी झाला आणि तो घरी येताच संतापला. हे सगळं माझ्या नशिबातच का? लग्नानंतरच का सगळं वाईट होतंय? सुप्रियाने त्याला पाणी दिलं. तो ओरडला, मला पाणी नकोय. उत्तर दे. तुझ्यामुळे माझं आयुष्य बिघडले. तू आलीस आणि माझं करिअर, पैसे, शांतता सगळं संपलं. हे वाक्य या वेळी तिच्या जास्त खोलवर घुसलं, कारण त्या सकाळीच सुप्रियाने डॉक्टरांकडून ऐकलं होतं, त्यांची स्थिती स्थिर आहे, उपचार चालू ठेवले तर धोका कमी होतोय. ती आतून पहिल्यांदा थोडी हलकी झाली होती, पण संध्याकाळी त्याच्याच आयुष्यावरचा सगळा दोष तिच्या चेहऱ्यावर फेकला गेला. सुप्रिया, मी तुझ्याशी लग्न केलं हीच माझी चूक होती, हे मयंकने आज शेवटी बोलूनच दाखवलं. ती काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यात हजारो न बोललेले शब्द होते, पण ती फक्त एवढंच म्हणाली की हो, कदाचित माझीच चूक असेल, आणि ती स्वयंपाकघरात निघून गेली. त्या रात्री ती स्वतः जेवली नाही. त्या पुढचे 2-4 दिवसांनी तिचे वडील आले. कशी आहेस? बाबा, मी ठीक आहे. वडिलांनी तिच्या डोळ्याकडे पाहिलं. खोटं बोलतेस. तेव्हा ती तुटली आणि सगळं सांगावंसं वाटलं तिला, पण तिने पुन्हा स्वतःला सावरलं. बाबा, जर कोणासाठी जगायचं ठरलं तर कधीकधी स्वतःला जाळावं लागतं का? वडील गप्प झाले. मुली, संसारात सहन करावं लागतं, पण स्वतःचा श्वास गुदमरला तर आवाज द्यायचा असतो. माझा आवाज तर नंतर देईन, आता त्याचा श्वास वाचवायचा आहे. वडिलांना काही कळेना, पण त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू खूप मोठं ओझं उचलतेस. देव तुला बळ देवो, असं बोलून ते निघून गेले. मयंकच्या उपचारात अशीच 2 वर्ष गेली. त्याची तब्येत हळूहळू सुधारली. तो पूर्वीसारखा दिसायला लागला. त्याला वाटलं की मी स्वतःच्या इच्छा
शक्तीने बरा झालो आहे आणि त्याच्या अहंकाराला हेच आवडलं. पण सुप्रिया? मयंकचे सर्व करता करता तिचं वजन कमी झालं होतं. डोळ्याखाली काळी वर्तुळे, पाठदुखी, सतत खोकला, थकवा. तेव्हा डॉक्टरांनी एकदा तिलाच विचारलं, तुम्ही स्वतःची तपासणी केली आहे का? ती म्हणाली, माझ्यासाठी वेळ कुठे आहे? असं म्हणू नका, तुम्हीच आजारी पडाल. नाही, तो पूर्ण बरा होईपर्यंत मी आजारी पडूच शकत नाही डॉक्टर. त्या शब्दात हट्ट नव्हता, ते एक व्रत होतं. मयंकच्या ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट मॅनेजर तन्वी आली. ती स्मार्ट, आत्मविश्वासू, नेहमी सजलेली असायची. मयंकला तिच्यासोबत बोलल्याने हलकं वाटू लागलं. तुझ्या बायकोसारखी सतत चेहरा पडलेली नाही मी, तन्वी हसत म्हणायची. मग तोही हसायचा. हळूहळू तो आता उशिरा घरी येऊ लागला, फोन लपवू लागला, बोलणे वागणं बदलतच होतं. हे सुप्रियाला सगळं जाणवत होतं. एकदा तिने फक्त विचारलं, उशीर का झाला? तर तो संतापला, तुला चौकशीचा अधिकार कोणी दिलाय? तुला घरात बसून संशय करायचा असतो फक्त. ती शांतपणे म्हणाली, तन्वी कोण आहे? तर तो दचकला, मग हसला. अरे वा, तपासही सुरू आहे हो. हो आहे तन्वी, निदान ती मला समजते. तुझ्यासारखी माझ्या आयुष्याचा शाप नाही. हे ऐकून सुप्रियाच्या चेहऱ्यावरचं रक्तच राहिलं नाही. तिने फक्त एवढंच विचारलं, मी खरंच इतकी वाईट आहे का? त्याने उत्तर दिलं नाही. तो खोलीत गेला. त्या रात्री सुप्रिया पहिल्यांदाच त्याच्या बाजूला झोपली नाही. त्यानंतरच्या काही महिन्यांनी वाद इतके वाढले की एके दिवशी मयंकने सरळ म्हटलं, आपण वेगळे राहूयात. तुझ्याबरोबर मी गुदमरतोय. तेव्हा सासूबाई देखील गप्प होत्या. त्यांनी सुप्रियाला थांबवलं नाही. तिने शांतपणे कपाट उघडलं. तिच्याकडे फारसं काही सामान नव्हतं. काही साड्या, काही कपडे, एक फाईल आणि औषधाचे जुने कागद. मयंक म्हणाला, जास्त ताणवू नकोस. तुला हवं तर घटस्फोट घे. ती दारात थांबली. एक क्षण ती मागे वळून पाहिली. या घरासाठी तिने स्वतःला संपवलं होतं. ती फक्त एवढंच बोलली, तुझं आयुष्य आता व्यवस्थित जावो, माझी एवढीच इच्छा आहे. तर तो उपहासाने हसला आणि म्हणाला, आता आठवली इच्छा? सुप्रिया निघून गेली. ती माहेरी गेली, पण तिथेही ती जास्त काळ राहिली नाही. तर तिने एका छोट्या भाड्याच्या खोलीत राहायला सुरुवात केली. शाळेत पार्ट टाईम अकाउंट्सचं काम मिळवलं, ट्युशन सुरू ठेवल्या. पण या सर्वात तिची तब्येत झपाट्याने खालावत होती. खोकल्यात रक्ताची लहान रेघ दिसू लागली. तेव्हा शेवटी तिच्या मैत्रिणीने तिला जबरदस्तीने तपासणीला नेलं. रिपोर्ट्स आले आणि डॉक्टर गंभीरपणे म्हणाले, सुप्रियाजी, तुम्हाला फुफ्फुसाचा गंभीर संसर्ग बराच काळ दुर्लक्षित केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे आता तो वाढलाय. तुम्ही स्वतःकडे खूप उशिरा लक्ष दिलंत. ती शांत बसली. उपचार होऊ शकतात? तिने विचारलं. हो, पण तुम्हाला पूर्ण विश्रांती, नियमित औषध आणि काळजी घ्यावी लागेल. ती मंद हसली. आता मी थकली डॉक्टर. त्यानंतरची 1-2 वर्ष गेली. मयंकचं आणि तन्वीचं नातं फार काळ काही टिकलं नाही. तन्वी प्रमोशन घेऊन दुसऱ्या शहरात निघून गेली. तू अजूनही तुझ्या भूतकाळात अडकलेला आहेस, ती शेवटी म्हणाली. मयंकने स्वतःला समजावलं, सुप्रिया गेली तेच बरं झालं. पण घरात शांतता असह्य होती. कोणी डबा ठेवत नव्हतं. औषधं वेळेवर घेतोस का हे विचारत नव्हतं. सासूबाईंची तब्येत बिघडली तेव्हा सगळी जबाबदारी त्याच्यावर आली. तेव्हा त्याला पहिल्यांदाच कळलं की सुप्रिया फक्त घरात बसलेली नव्हती, ती घर चालवत होती. सासूबाई आजारी पडल्या तेव्हा म्हणाल्या, सुप्रिया असती तर मला असं पडून राहावं लागलं नसतं. मयंकने एक कटाक्ष टाकला. पण तूच तर बोलत होतीस ना, ती अपशकुनी आहे. सासूबाईंच्या डोळ्यात अपराध भाव भरला. आपण दोघांनी तिच्याशी खूप अन्याय केला रे. काही दिवसांनी एका दुपारी अनोळखी नंबरवरून फोन आला. हॅलो, मयंक वाघमारे बोलताय? हो, मी डॉक्टर देशपांडे. सुप्रिया वाघमारे तुमची पत्नी, म्हणजे पूर्वीची पत्नी, त्या आमच्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. मयंकच्या हातातून फोन घसरता घसरता वाचला. काय झालंय? त्यांची तब्येत अत्यंत गंभीर आहे. त्यांनी इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुमचं नाव ठेवलं आहे. तो काही क्षण निशब्द झाला. आणि इतक्या वर्षांनी आणि इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये अजूनही त्याचं नाव. दुसऱ्या दिवशी मयंक हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलच्या बेडवर सुप्रिया खूप अशक्त दिसत होती. चेहरा पांढरा फटक, नाकाला ऑक्सिजन. तिला पाहून मयंक दरवाजातच थबकला. हीच ती सुप्रिया जिच्यावर तो कधी राग काढायचा, जिला तो शाप म्हणायचा. ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहिली. ओठावर हलकंसं हसू आलं. तू आलास? त्याच्या घशात शब्द अडकले. तू मला का बोलावलं? ती थोडी हसली. मी नाही, परिस्थितीने बोलावलेलं आहे. मग डॉक्टरने त्याला बाहेर बोलावलं. त्यांची स्थिती खूप गंभीर आहे. उपचार चालू आहेत, पण शरीर खूप अशक्त झाले. पण त्या अशा कशा?
त्या आधीपासूनच आजारी होत्या का? डॉक्टरांनी काही क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, म्हणजे तुम्हाला खरंच काहीच माहिती नाही? काय माहिती नाही? डॉक्टरांच्या चेहऱ्यावर अविश्वास होता. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आजाराबद्दलही माहिती नव्हतं का? मयंक हादरला. माझा आजार? मग डॉक्टर कुलकर्णी त्याला त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले. जुनी फाईल बाहेर काढली. 4 वर्षापूर्वी तुम्ही आमच्याकडे दाखल झाला होता. तुम्हाला गंभीर रक्तविकाराचं निदान झालं होतं. सुरुवातीच्या स्टेजमध्ये वेळेवर उपचार झाले म्हणून तुम्ही वाचलात. मयंकचा श्वास अडकला. पण नाही, मला तर फक्त हिमोग्लोबिन कमी आहे असं सांगितलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी शांतपणे उत्तर दिलं, ते तुम्हाला सुप्रियाजींनी सांगितलं होतं. कारण त्यांनी आम्हाला विनंती केली होती. त्यांना पूर्ण सत्य सांगू नका. ते घाबरतील. मी सगळं सांभाळते. हे ऐकताच मयंक खुर्चीत कोसळला. नाही, नाही, ते शक्य नाही. डॉक्टर पुढे म्हणाले की उपचारांचे पैसे, औषध, फॉलोअप सगळं त्यांनी केलं. तुमच्या प्रत्येक रिपोर्टवर त्यांची सही आहे. काही औषधे त्यांनी स्वतःच्या नावाने घेतली. तुमचे डाएट प्लॅन त्यांनी बनवलं. तुम्हाला स्ट्रेसपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी किती खोटं बोलले याची तुम्हाला कल्पना देखील नाही. मयंकच्या डोळ्यात अश्रू दाटले आणि त्यांचीही अवस्था. डॉक्टरांचा आवाज मवाळ झाला. हो, स्वतःकडे दुर्लक्ष, अतिश्रम, झोप नाही, उपचार उशिरा आणि त्यांनी स्वतःला संपवलं तुमचं आयुष्य वाचवताना. तेव्हा डॉक्टरांनी फाईलमधून एक लिफाफा काढला. हे त्यांनी वर्षापूर्वी दिलं होतं. काही झालं आणि योग्य वेळ आली तर तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. मयंकचे हात थरथरत होते. त्याने लिफाफा उघडला. आत सुप्रियाच्या हस्ताक्षरात पत्र होतं. मयंक, जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित सत्य तुझ्यापर्यंत पोहोचलेलं असेल. मला माहिती आहे तू मला दोष दिलास. कधीकधी तुझ्या प्रत्येक शब्दाने मी आतून तुटले. पण मी राग धरला नाही. कारण तू जे बोलत होतास ते तुझं दुःख होतं, तुझा स्वभाव नव्हता. डॉक्टरांनी तुझ्या आजाराबद्दल सांगितलं. त्या दिवशी माझ्या आयुष्याचा रंगच बदलला. मला 2 वाटा होत्या. एक म्हणजे तुला सगळं सांगून तुझ्यासोबत घाबरणं आणि दुसरी म्हणजे तुझ्यासाठी खंबीर उभं राहणं. म्हणूनच मग मी दुसरी वाट निवडली. तू मला तुझ्यामुळे माझं आयुष्य बिघडलं असं म्हणायचास आणि मी मनातल्या मनात म्हणायचे की देवा त्याचं आयुष्य फक्त वाचू दे. मग माझ्यावर कितीही दोष येऊ देत. मी नोकरी सोडली, दागिने गहाण ठेवले, रात्री कामं केली. हे सगळं तुला सांगितलं नाही कारण मला तुझी दया नको होती. मला तुझा श्वास हवा होता. एक दिवस तू मला समजशील का माहिती नाही, पण एक दिवस तू जगशील आणि तेच माझ्यासाठी पुरेसं आहे. जर कधी तुला माझी आठवण आली तर मला दोष देऊ नकोस. फक्त एकदाच इतकंच म्हण की तू माझं आयुष्य बिघडवलेलं नाहीस, तर तू ते वाचवलेलं आहेस. तुझी सुप्रिया. पत्रावर पडलेले प्रत्येक अश्रूचे थेंब मयंकला स्वतःच्या शब्दांची शिक्षा देत होते. तो धावत तिच्या रूममध्ये गेला. सुप्रियाने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या बेडजवळ गुडघ्यावर बसला. सुप्रिया, मला माफ कर. मी राक्षस होतो. मी तुला काय काय बोललो आणि तू तू माझ्यासाठी. त्याचा आवाज तुटत होता. सुप्रियाने कष्टाने हात वर केला. त्याच्या डोक्यावर ठेवला. उशीर झाला पण तू आलास. मी तुला परत घरी घेऊन जाईन. मी सगळं ठीक करेन. मी तुझी सेवा करेन. फक्त तू बरी हो. ती म्हणाली, तू अजूनही सगळं करण्याच्या भाषेत बोलतोयस. कधी समजण्याच्या भाषेत जगशील. तो रडत राहिला. तू मला का नाही सांगितलंस? कारण मला तुझ्या डोळ्यात भीती नको होती आणि मला तुझ्या जगण्यात माझं अस्तित्व सिद्ध करायचं नव्हतं. सासूबाई जेव्हा हॉस्पिटलमध्ये आल्या, सुप्रियाला पाहताच त्यांच्या डोळ्यातून हुंदका फुटला. सुप्रिया, मला माफ कर गं. मी तुला किती वाईट बोलले आणि तू माझ्या मुलाला, माझं घर सगळं वाचवलंस. सुप्रियाने त्यांच्याकडे पाहिलं. आई, तुमच्याकडून मला कधीच आईसारखं प्रेम मिळालं नाही, पण मी तुम्हाला आई मानणं सोडलं नाही. हे ऐकून त्या तिच्या हातावर डोकं ठेवून रडू लागल्या. त्या दिवशी त्या दोघींच्या मध्ये उभा असलेला अहंकार, गैरसमज, कटुता सगळं काही कोसळलं. आता मयंक रोज हॉस्पिटलमध्ये बसू लागला. तो तिचे केस हलकेच कुरवाळायचा, वेळेवर औषध द्यायचा, डॉक्टरांशी बोलायचा, रात्री झोपायचा नाही. एकदा तिने विचारलं, तू झोपत का नाहीस? तो म्हणाला, कारण तू वर्षानुवर्ष माझ्यासाठी जगलीस. ती शांत झाली. एक दिवशी तिने त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाली, जर मी कधी नसले तर प्लीज असं बोलू नकोस. माझं ऐक मयंक, जर मी कधी नसले तर स्वतःला शिक्षा देऊ नकोस. मी तुझ्यासाठी जगले, म्हणजे तू पुढे जगावंस म्हणूनच. पण माझ्या आठवणीला शिक्षा बनवू नकोस. तो रडत म्हणाला, मी तुझ्याशिवाय कसा जगू? ती हसली. जसा तू माझ्यासोबत असूनही जगलास. फरक एवढाच की आता तुला सत्य माहिती असेल. मला एक वचन देशील? हो, काहीही. यापुढे कधी कुणावर राग काढताना त्याच्या शांततेमागचं दुःख आधी समजून घेशील.
मयंकने तिचा हात घट्ट धरला आणि तिला वचन दिलं. त्याच दुसऱ्या दिवशी पहाटेच्या पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. मयंकने तिचा हात धरलेलाच होता. रात्रभर तो तिच्या शेजारी बसला होता. तिने डोळे उघडले. मयंक, मी इथेच आहे. एकदा ते वाक्य बोलशील? तो थरथरला. कोणतं? ती हळूच कुजबुजली. जे मला आयुष्यभर ऐकायचं होतं. त्याचे डोळे भरून आले. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला, सुप्रिया, तुझ्यामुळे माझं आयुष्य बिघडलं नाही, तर तू मला माझं आयुष्य वाचवलंस. पण मी तुला समजायला खूप उशीर केला. सुप्रियाच्या ओठावर शांत स्मित हास्य उमटलं. बस, आता मला काहीच नको. आणि पुढच्या काही क्षणांनी मॉनिटरचा आवाज सरळ रेषेत बदलला. मयंकने तिचा हात हलवला. सुप्रिया, सुप्रिया, उठ ना. मला अजून खूप काही बोलायचं आहे. तू ऐकून घे. प्लीज एकदा डोळे उघड. पण काही माणसं आयुष्यभर शांत राहतात आणि शेवटीही शांतपणेच निघून जातात. सुप्रिया गेली. आणि त्या दिवशी मयंकच्या आयुष्यात पहिल्यांदाच त्याचा अहंकार, राग मेला. अंत्यसंस्कारानंतर घरात परतल्यावर त्याने पहिल्यांदा त्या रिकाम्या स्वयंपाकघराकडे पाहिलं. तो फरशीवर बसून रडू लागला. त्याची आई मागून म्हणाल्या, ती गेली, पण घरात अजूनही तिची काळजी उरली. त्याने तिची डायरी, पत्र, वैद्यकीय फाईल्स सगळं एका बॉक्समध्ये जपून ठेवलं. नंतर त्याने एक निर्णय घेतला. सुप्रियाच्या नावाने त्याने गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या कुटुंबियांसाठी मदत निधी सुरू केला. त्याचं नाव दिलं सुप्रिया श्वास फाउंडेशन. कारण त्याला आता कळलं होतं की काही बायका घर सांभाळत नाहीत, त्या घराचा श्वास बनून जगतात. त्यानंतरच्या काही वर्षांनी एका कार्यक्रमात मयंकला बोलावलं गेलं. त्याने स्टेजवर उभं राहून लोकांसमोर पहिल्यांदा स्वतःची कथा सांगितली. मी माझ्या बायकोला आयुष्यभर दोष दिला. मला वाटत होतं ती माझं आयुष्य बिघडवते, पण खरं म्हणजे ती माझं आयुष्य वाचवण्यासाठी स्वतःचं आयुष्य जाळत होती. तुमच्या घरात कोणी शांत असेल, कोणी सतत सहन करत असेल, कोणी स्वतःबद्दल कधीच काही बोलत नसेल, तर समजा ती व्यक्ती कमकुवत नाही, तर कदाचित तीच तुमच्यासाठी सर्वात जास्त लढतीये. हे सांगताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मी उशिरा शिकलो, पण तुम्ही उशिरा शिकू नका. कधीकधी प्रेम आय लव्ह यू म्हणत नाही, तर ते औषधांच्या डब्यावर वेळ लिहितं. ते स्वतःचा थकवा लपवत दुसऱ्याला झोपवतं. ते अपमान गिळत प्रार्थना करतं. ते स्वतःच्या आयुष्याचं राग करून दुसऱ्याचा श्वास जिवंत ठेवत असतं. सुप्रिया गेली, पण ती हरली नाही. कारण शेवटी ज्याने तिला शाप म्हटलं, त्याच माणसाने संपूर्ण जगासमोर मान्य केलं की ती माझं आयुष्य बिघडवणारी नव्हती, तर ती माझं आयुष्य वाचवणारी होती. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.